चाल. सुरखे इकडे की. तुला घरला यायला लावलं होतं, तू यायची नाही म्हणून मी बी घरी गेलो होतो तुया. पण तुला माहिती आहे ना मला नाही घरी येता येणार म्हणून. आणि तू घरी कधी गेलता माझ्या? गेलो होतो, तुमच्या बंगल्याला टाळा लावलेला होता. हा ते आमचे मामांजी वगैरे नाही येत ना इथं, त्याच्यामुळं. इकडं मळ्यात काय करते? काय असंच आले होते फिरायला. मला कळलं तू 3 महिन्याची आहेस म्हणून. हा म्हणून मला बघायला आले का माझं तोंड कसं झालं म्हणून? मागच्या वेळेस तू काय काय कांड केलेत मी आणि विसरलेली नाही. अगं सुरखे, तुला म्हणलं ना मी चुकून झालं म्हणून. चुकून एवढं होतं का? अगं माणूस आहे. तुझ्यामुळं आमच्या घरात भांडणं झाली. आमचे मामांजी सासूबाई तिकडे सगळे गेल्या निघून. माझ्या नवऱ्याने मला इकडे आणली. सुरखे, मी बी काय करू सांग ना. हात सोड. हा? हात सोड. असंच मग सोड म्हणते फक्त. अगं 7 वर्ष तुझ्यावरती प्रेम केलेलं. या तुला 7 मी महिन्यात तेव्हा पण सांगितलं होतं ना, आता पण सांगते, विसरून जा. विसरायसाठीच आलोय. मग कशाला आलाय? तोंड बघायला आलाय माझं? मैत्री म्हणून फक्त काळजी वाटली ना. काही गरज नाहीये, काळजी घेणारे भरपूर आहेत माझ्या घरात. हे सुरखे, सुरखे हात सोड. अगं तुला राग वय काय झाले? मला नाही बोलायचं तुझ्याशी. मागची दुश्मनी आणि विसरलेली नाही मी. अगं नको विसरू, पण ऐक ना, एक मित्र म्हणून, जीवलग म्हणून 2 शब्द जरा गोड बोल जा की. मला गरज नाही वाटत त्याची. अगं असा चिडचिडपणा बरा नाही, नाही तर येणारा लेकरू बी तुझ्यासारखं तसं फोगराट निघन. ते कसं काढायचंय मी ते बघत. सुरखे ऐक ना, पण चालत गेलं तर विसरून जा. मला तुला जरा काहीतरी सांगायचं. काय सांगायचं सांग, बोल. इथं नको, तिकडे नाही, मला नाही यायचं. माझा विश्वास नाही तुझ्यावर. अगं सुरखे तसंच म्हणते बघ, नको नको म्हणते आणि येते असते. अगं सोड. चल, हात सोड. तुला काय मी आता हात ओळखत सोड. नाही. नाही, मला नाही बोलायचं अगं तुझ्याशी. चल. नाही बोलायचंय मला तुझ्याशी. अगं लय नको हिटीस फिटीस करू. ह्या दिवसात नाही करायचं, लय ताण नाही घ्यायचा, वजन उचलायचं नाही, माहिती आहे ना. चल लवकर इकडे 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 बैस. अगं मला माहिती तू लय रागावली आहेस. माझी चूक माझ्या ध्यानात आली ना. आपल्याला आपली चूक समजली ना, सगळं माप असते बघ. हात काढ ना. हा काढतो. बस का झालं का तुझं समाधान? अगं आता पोरगी, तू एक काळ तुझ्या मनात मी होतो ना. पण आता नाहीये ना. नसलं तरी मला माहिती आहे ना तुझ्या जीव माझ्यासाठी किती तुटतो. माझ्या कोणासाठी जीव बिव तुटत नाही. अगं बायको जरी दुसऱ्याची असली ना, तुझ्या मनात मी आहेच की. मित्र म्हणून तरी त्या दिवशी मला खरंच असं वागायला नव्हतं पाहिजे. याच्या पुढे मी नाही वागायचो. तुला त्या दिवशी नाही कळलं का मग? पण मी प्रेमानेच वागत होतो तुझ्या बरोबर. नको ना दाबू तू पाय. नकोय मला सेवा. मला सेवा फक्त माझ्या नवऱ्याने केली पाहिजे. पण माझा नवरा लांब आहे. अगं तुझ्या नवरा लांब आहे म्हणूनच मला बी काळजी वाटते ना. 3 मला महिन्याचं सारखं पोरगं आहे. वाटतं मला कोणतरी काळजी करणार असावं, पण कोणच नाही माझ्यापाशी काळजी करणार. अरे मित्र म्हणून मी आहेच की. मला नकोय तू. का? शाळेत जाताना तुझं जर लॉलीपॉप खाली पडलं तर दोहून मी तुला द्यायचो. ती मैत्री कुठे विसरलीस तू? शाळेची मैत्री वेगळी होती. आता माझं लग्न झालंय. मला नाही बोलायचं तुझ्याशी. हे असं आहे तुझ्यामुळे तुझं. आमचं घर तुटलंय. अगं परत नाही वागायचो. तुझ्या सगळ्या घरच्यांची पण माफी मागेल मग तर चालतंय. पण अशा दिवसात उगा आपलं कसं बी वागू नको. तुला काय बी मदत लागेल तर मी करतो की. मित्र म्हणून मित्र म्हणून तरी मला जवळ कर की. होय ग, पहिलं जसं वागायचं तसं वाग की. तू खरंच माझा विश्वास नाही तोडणार? नाही तोडीत. परत नाही तसं वागणार. आणि मैत्रीत सगळं काही माप असते. चाल. मला असं नव्हतं वागायला पाहिजे. तुला नवरा आहे, तुला बी संसार आहे. बरं जाऊ दे, चल आता घरला. घरला? तुला जे काय काम करायचे ते सावलीत कर, उन्हात कामं करीत जाऊ नको.
तात्या म्हणलं इकडंच आहे, कुठे गेलं का? ए बायको कोणतरी आलं वाटतं. थांबतो थांब हल्ली. अगं ये असं झालं कधी भेटन तिला, ते गेली कुठं पण ही? ए हळू चल. कुठं होती तू? हा इथंच होते. अगं अख्या गावभर शोधलं तुला मी. तुला म्हणणार रानात येत नको जाऊ, अशा अवस्थेत कुठं चालतात वय? हा घरी बसून कंटाळा येतो ना. काय झालं? काय चेहरा का पडलाय? काय नाही. हा बाकी बरं आहे ना? हा तुला मी खायला काय आणलं, तुला काय सांगू? चिचा आणल्यात, माती आणली, आणलंय ते आणलंय. तू पटक्यान घरी चल. हा आपण पहिले बसू. रानात बिनात नको येत जाऊ. बरं चल बरं पटक्याने घरी. कशा तू इकडे काय करतो रे? ते आप्पा म्हणलं हा. होतं सगळे लग्नाला गेल्यात, ही एकटीच होती. हा तेव्हा आप्पा म्हणलं शेतावर लक्ष ठेव, वज बिज उचलू देऊ नको तिला, म्हणून आलो होतो. हाई तर कशाला आलता? तुला काय विचारतोय मी? हाई तर कशाला आलता? मी असंच फिरत होते, मला नाही माहिती कशाला ऐक आले ना. होते ते. तिला खरं माहित नाही काय. हा, मला माहिती आहे ना काय. तिला नसला ना माहित, मला माहितीये कोणाच्या पातेल्यात कोणती डाळ शिजती ती. यार तसं हा? काय नाही. ए रान बघायला आलता का तिला बघायला आलता? अरे खरं आप्पाला मी तुला काय विचारतोय, रान बघायला आलता का तिला बघायला आलता? आप्पाला मध्ये आणू नको. अरे तू तिकडं कामा वाचतोय तुझं हे लक्ष- काम गेलं उडत. तू इथं काय आलता ते सांग मला. कशाला आलता? हा कशाला आलता इथं विचारतोय तुला मी. मला नाही माहिती. तुला माहित नाही का? हा माती खायचं कळतं का तुला? शान खायचं कळतं का? तिला नको काय बोलू. मग कोणाला बोलू मी? तिला बोलण्या परिसर स्वतःला विचार कर. ए. अरे ती 3 महिन्याची पोटूशी आणि तू तिकडे काम करतोय. ते माझी बायको माझं मी बघन. अरे हा? खरं प्रेम असतं ना तिच्या जवळ राहिला असता. ते प्रेमाचं मला सांगू, तू इथं कशाला आलता मला तेच सांग. हा आणि भाऊ परत जर माझ्या वावरात माझ्या बायकोच्या आसपास जर मला भेटला ना तू, हातपाय तोडून मी आता सांगतो. चल निघ इथून, निघ पाहिला. काय गे मागच्या टायमाला सांगितलं तो ध्यानात नाही का? हा अरे म्हणलं कामातून आता सुट्ट्या काढल्या, तुला भेटावा, तू असेल प्रेमाने बोलावा, तर आपलं हाय ते चाळ आहे. हा काय हा का आता बोलू नको. तात्या म्हणलंच होतं लक्ष ठेव, अशी तशी नाही. माझ्या बायको मा विश्वास आहे म्हणलं. मला काय माहित जिथं नाही तिथं शान खाई नसती. हे पोर नक्की माझाच आहे का? हो काय बोलताय तुम्ही? तोंडाला येईन ते बोलताय. तोंडाला येईन ते बोलतो का मी? मग नवरा तिकडे कामावर झक मारतो आणि आपण इकडे आई घालायची वावरात लोकांबरोबर. मी नव्हतं बोलवलं त्यांना. मग लोक काय वाज घेतात का आपल्या माग? वय अरे ज्या ताटात हागायचं नाही त्या ताटात कसं काय तुला घाण सवय पडली रे? हा तुला आपलं मानलो होतं मी. आपलं तुझ्यासाठी किती कर, किती आई घाला आपल्यासाठी, पण आपल्याला सवय ना लोकांच्याच मागं पाळायची. हा इथून पुढे मला तो आपण नको दाखवू. अरे म्हटलं बा प्रेमाने भेटावा, पोराची काळजी घ्यावा. मला तर वाटत नाही महाबी पोरगे म्हणून. इथून पुढे तुला नमस्कार. नाही द्या ना. नको ना. नाही, नको ना काय. नको. मी घेतल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला. द्या म्हणजे द्या मला पप्पी. नाही मला पप्पी द्या गोडीत. नाही. द्या म्हणजे द्या. काय दिवस आलेत घास कापावं लागतंय हे जिवंत असताना सुद्धा. असा वैताग आलाय. हे बिनडोक्तरी कशाला पाठवले काय माहिती. वैतागच आहे. काही काम ना दाम करू लागत. कसा वैताग येतो कसला याच्या मवा आहे. काय काय करावं काही कळणार ना मला. तर घर बघावा का यांचा हट्टा बघावा. बापानी नाण्याची वाट लावली आहे माझ्यासोबत लग्न करून लाव. मग वहिनी आता हा कशाला लाव. हा होतोय. होतोय काय? अरे चांगला रागात आलाय बा तुमचा घास. माझ्या शिळीला देता काय? हा आता तेच राहिले. आमच्या गुरांना देते सोडून आणि तुमच्या शेळीला देत बसते. काय लागा उलशिक मागितलाय थोडा मुठ भरत. मग नाही घ्या नेऊन कापून. वैताग दिलाय नुसतं. हे कडोकड घासाला कमी पण तुमच्या नाकात पुरव जास्त फुटली. भाऊजी माझं आधी डोकं फिरलं तुम्ही फिरवू नका. का नाही फिरले डोकं? आता हे आमच्या तालुक्याला गेलेत. मला घास कापावा लागतोय. हे विसरलंय ते विसरलंय. मरणाचं इथं काम करावं लागत सकाळ संध्याकाळ. त्याच्यात तुम्ही आले घास मागाय. कामाने तुमच्या डोक्यातलं पाणी गेलं ना. मी लागतो ना करू. हा तुम्ही गप्पाच मारा तेवढेच लायकीचे. मी काय म्हणतो ऐका. हा जर मी घास तुम्हाला कापून दिला हा तुम्ही मला काय द्यासन? आता काय द्यायचं तुम्हाला? द्यासन. अहो पण देऊ काय? एक मुठ कापले का एक पप्पी? काही नका बोलू. मला नाही जमायचं आज तर काही. नाही जमायचं आता रे.
नाही जमायचं. एक तर घास तुम्हाला पाहिजे, हा. तुमच्या शेळीना न्यायचंय आणि त्यात मी पप्पी द्यायचा काय संबंध येतोय? आता हे घास कापल्या घास ना घास तुम्ही काहीतरी द्यासानच ना हा? लय का मी दणात दण कापून देतो तुम्हाला सगळा हा हो का आपल्याला घास चांगला जमतो हा माझ्या डोळ्याला लागल ते बघा पहिलं. हो का बरं ऐका ना, नाही हो, चुटकीचं ह्या काम आहे. असा ना एवढा सगळा घास कापायचा. हा. तुम्हाला काय पाहिजे ते देईन मी. काय पाहिजे ते द्या सांगा हा हा. अरे माय रेल्वे स्वप्न बघ. माय रेल्वे जाऊन द्या मग बघ त्यांनी काय? हा पप्पी द्या सांग ना हा, रेल्वे पण जाईन, गाडी पण जाईन, सगळंच जाईन. हा ना हम्म. गाडी कमी बैलगाडी जास्त आहे ही अशा तर आता हो द्या सांगा पप्पी मला हा देईन ना. चालतंय हो का मी कापता ना? कापतो ना जाऊ का मग मी का बसू? नाही जाऊ नका मग मोजाय नको होय. हा परत तुम्ही माणसान तुम्ही बरं तुम्ही ऐका मग. बोला कमी घास कापा बरं. एक तर आमची गुरु वारडात आहेत. हा? नाही मी दणादण कापून देतो तुम्हाला हा? पण ऐका हो का मी दाखवलं तुम्हाला हो का तुमच्या समोर मी कापून दाखवलं का नाही हा. आता मला पप्पी घेऊन दाखवा आता पप्पी घ्यायचा काय क्लास असतो का भाऊजी? तुमच्या समोर मी कापून दाखवलं का नाही हा मला पप्पी घेऊन दाखवा आता नाही, आता नाही थोडस कापा की घास. हा का हा. वहिनी जर मला पप्पी नाही दिली तुम्हाला म्हणलं ना मी, घास कमी तुम्ही तुमचं माग नरडं सांगते कापीन देईन मी. मी. फक्त द्या तुम्ही सांगा. घास कापा. हा. आई घातली कापा ना घास हात पटकन. वरून थोडं खाली आणा ना अजून जरा अगं आय आय आय. मला कसं घुमवते बघाच आता. लय माझं झालं वहिनी पप्पीचं. कोणता घास कापू हं? हो का दणादण कापी तुम्ही मासा गाळ्याला लागला. वहिनी हं? झालं कापून आता पप्पी द्या ना इथं होय. हो गं, किती मऊ आहे. आपण तिकडे बघू दुसरीकडं. दुसरीकडे का हा मी त्याचीच वाट बघत होतो ना हा ना. हा? आल्यावर चला ना, आल्यावर लय कापून देतो चला ना, चला ना. लागायचा इकडं. हा, चला 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 हा माग बरं, चला. चल. इकडं कुठं? हो आतमध्ये. हो भाऊजी. लटक मटक आ? अहो, थोडं तर. तुमचे कांबार हं. काय कांबार आहे तुमची ग ग ग ग ग ग हा किती बडबड आहे. लयच गोरी गोरी कंबर आहे काय? तुमची आ? हं. मी काय म्हणतो ऐका ना हं. मग तुम्ही म्हणलं तसं मी कचा कापून दिलं काय घास कापून दिलं हा. नाही का हा? तर तुम्ही पण मला द्या ना काय पण घाई काय एवढी? हा घाई काय? गाई म्हणजे काय नंतर करतोय ना की सगळं काय? मला माहित नाही हं. माझ्या झेंडा किती मोठा आहे काय? हा, तुमचा झेंडा मोठा असू द्या, तुमचं सगळंच मोठं असू द्या, पण नंतर करू ना आपण. नंतर का जनावरांनी घास खाऊन परम शेण टाकले हा आपल्याला नंतर तुम्हाला घाई काय असती? गाई नाही शब्द काय होता मी कचकाचा घास कापून दिला तुम्ही ना मला पण तुम्ही मला एक सांग, तुमचा माझ्या विश्वासच नाहीये. माझा तुम्ही विश्वास बोलूच आहे. नका. विश्वास आहे. नाही मग तुम्ही आताच काय सगळं मागताय? मग द्या ना मला, द्या ना. अहो, मी काय तुमच्या गावातच आहे, मी काय पळून जाणार आहे का? पण मला आता पाहिजे ना नको ना. मी तुम्हाला आता घास कापून दिला ना हा. हा मग मला आता द्या ना हा पण तुम्ही असं कुठे बोलत की आता द्यायचं म्हणून? आताच ठरलं होतं लाडात यायचं नाही आणि मला एक सांगा वरच्या फाटाला किस करू का खालच्या फाटाला शी काय पण बोलतात. अयो हे काय शी येतावा लोक सगळीच लोक किस करतात फक्त रात्रीची करतात म्हणून आपल्याला कळत नाही हो हा तुम्ही करता ना नवऱ्या बरं हा केलं का नाही केलं हो, तुम्ही आमच्या पर्सनल मध्ये पडू नका बरं. तुमच्या पर्सनलमध्ये नाही पडत मग कशात पडू हा थोडी जवळ या हा तुम्ही म्हणलं ते पप्पी द्या लवकर चला नाही द्या ना नको ना. नाही नको ना काय नको. मी घेतल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला द्या म्हणजे द्या मला पप्पी नाही मला पप्पी द्या गोडीत नाही द्या म्हणजे द्या नाही हा भाऊजी. मला पप्पी पाहिजे मी एका गावाला सांगा सगळं ना. गावाला सांगा नाही काही मी सांगा माझ्याकडून काम करून घेतलंय मला पप्पी पाहिजे काय मग असं कुठला करार ठरतं का की पप्पी द्यायची म्हणून? मला पप्पी मी पाहिजे. नाही देणार. नाही म्हणजे काय नाही. काम करून घेतलंय माझ्याकडून तुम्ही आमच्या नाव सांगेन मी. कोणाला पण सांग आओ, आले. ए तुझ्या आईच्या फुकणी तू भेट रे घरी मला संध्याकाळी नाही चुलीत लाकडासारखी कोंबली का मग तुला बघतो घास कापलाय का नाही तिला काय माहिती घास तर तसंच दिसतोय कुठे गेले सुरेखा ए सुरेखा ये अरे काय झालं अगं झालं काय काय सांगू तुम्हाला? रडायला लागली का बर हा तुम्ही मला पहिले सांग, मला तुम्ही मारणार नाही ना? मी कशाला मारतोय तू गवत कापायला गेली होती ना घास हा. हा मग ते काय झालं ना, ते भाऊजी आहेत ना खालच्या आळीचे, हा हा, ते आले. ते मला म्हणले "हा, तुम्हाला ना मी घास कापून देतो, हा तुम्ही मला एक पप्पी द्या, हे द्या, ते द्या." काय म्हणले मी सांगन ते करा.
त्याची अक्कल काय डोक्यावर पडली काय? ते माझ्या माग लागलेले म्हणून मी पळत पळत आले. तो कशाला आलता तुझ्याकडे? ते आलते आपल्या शेतामध्ये पळत. आणि मग ते म्हणायला लागले असं कर तसं कर. मला त्याच्या तर आता मला लय भीती वाटते हो त्यांची. आपण त्यांना आला होता कशाला गावतात? आता बरं जाऊ दे, चल. ते म्हणले कुठे आहे त्यानं? ते आताच मी आले पळून चल बरं, त्यांच्याकडे. त्याचं चांगलं नको. बघतो मी. नको त्यांच्याकडनं काय नको? नको. उगाच वाढीवपणा होईल गावात, माझी इज्जत खाली व्हायची सगळी. कशाने इज्जत खाली होते? त्याला झक मारायला कळत नाही का कुणाच्या अंगावर हात टाका होते? त्याची लायकी काय आहे? आणि हात टाकतो कुणाच्या अंगावर? बस जाऊ दे ना, तुम्ही एक काम करता का? नाही नाही, चल तू. नको तू ना. चल. ऐका ना तुम्ही माझा तो घास न्या, तुम्ही गुराढोराला टाका, मी पण जाते आणि घरी. ही जरा आहे ना, इज्जत जरा झाकून हिंडत जा रानात. अशी मोकळी इज्जत ठेवून जाऊ नको. फॅशन करायची सारखे दिवस नाहीत आता. आपलं शेत आहे, शेतातलं काम करायचं असतंय. त्याला बघतोच मी. नको अहो, तुम्ही नका ना वाढीवपणा करू. तुम्हाला बरं, एक तुमच्या काम बायकोची इज्जत प्यारी की मी तो. अगं पण त्यानं काय बी करायला की उद्या. पण जाऊ द्या की, त्याचं काय करायचं आपल्याला, जाऊ द्या, सोडा. तुम्ही काय करता तेवढं घास न्या, मी पण जाते घरी स्वयंपाक करते. बरं जा मग घरी लवकर जा. खपळत आले माझ्या माग. सुरखे काय काय तुला अक्कल बिक्कल आहे का नाही? माझ्या अक्कल काढणार तुम्ही कोण? अरे तसं नाही. हा, मग अरे तुला काही कळालं का नाही? काय झालं? अरे काय भूकंप बिकंप झाला काय गावात? अरे अरे तुमचं डांगार. कोण डांगर? अगं तुझ्या नवऱ्याचा बाप, हा तुझ्या सासरा, हा. अगं पडलंय ना तिकडे ते कुठं? दारू पिऊन काय नका बोलू भाऊजी, तुम्ही काय दुसरं बिसरं माथरा बिथरा पाहिला असं? तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? अगं मी काय म्हणतो ऐक, तू दारू प्यायला गेलं का तिकडं? हा. दारू प्यायला तिकडच पडलंय ते म्हातारं. हा तुला तुला म्हणून मी सांगाय आलोय, कळलं का? हम्म. दुसरं कोण असतं मी सांगितलं बी नसतं, पण कसं तुमच्या घराचा विषय. पण काय करावं म्हाताऱ्याचं साधा ना दारू पिऊन कुठे ना कुठे पडलेलं असतं. कसा वैतागानं सोडलाय आमचे, हे पण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मग? मी तरी लक्ष का द्यावं? मी सून आहे या घरची मूर्ती. तसं माय असतं तुझ्यावर लक्ष. काय? तुमच्या घरावर लक्ष असते हा. माय, कळलं का? की तू तुझ्या सासरा तिकडे दारू पिऊन पडलेला आहे. खरंच नाही सासरे येत ना. पण आणि मग मा काय बघा भाऊजी, तुम्ही जर खोटं बोलले. खोटं बोलणार नाही. माझ्या डोळ्याला एक पण चिपड नसताना मी बघितलेलं आहे त्याला. काय काय माझ्या डोळ्याला चिपड नव्हती. मी स्पष्ट डोळ्याने बघितलं तुझ्या सासरा हे असा हलबडत आला, दचकन पडला हो त्या बांधाव. सासरे पडलेत ना, तुम्ही का माझ्या अंगावर पडत आहे? असा हलबडून हा. बांधाव पडला. हा. माझ्या काय सांगतो तुला, रक्त रक्त असं दगडाला लागले. एवढं लागलं आमच्या लय मामाजीला? लागलेलं आहे. बरं चल जाऊन दे, बरं बघते मी. हा, मग चल ना लवकर. चला हा सोडा ना तुम्ही मला. हात आहेत, पाय आहेत मला. चला हा कुठे पडले मला दाखवा. या चल. माझं इथं होतं. कुठं होतं? अहो इथं तर मला रक्त दिसना, सासरा दिसना. मा आईला वहिनी काय तुम्हाला बी लाज आहे का नाही? काय? तुम्हाला बी बांधाव म्हणलो ना, मग बांधाव इथंच ना. मग इथंच म्हणते ना मी. कुठं रक्त दिसते बरं तुम्हाला? सांगा हा? बरं तुम्ही. मला रक्त दिसना, माझा सासरा दिसना. मला तुम्ही खरं सांगा भाऊजी, तुम्ही नाही, खरं बोलत मला होते ना? वाटतंय बरं का वहिनी, तो सासरा तुमचा ओ, हे काय करताय आपलं ह्या मागच्या बाजूला तर नाही, पुढच्या तुम्ही? नक्की हीच बाजू पाहिली होती का ती पाहिली होती? इथंच पडला होता सासरा. मी इथं इथं नाही कसे? नाही तर आता लक्षात आलं माया. काय? नाही माया ध्यानात आता आलेलं आहे. हा. कुणीतरी हॉस्पिटलात नेलं असेल तुमच्या सासऱ्याला. मग हॉस्पिटलात नेलं मान्य आहे. आणि रक्त का नाही पडलेलं मग? रक्त होय? आईच्या गावात रक्त वहिनी मुंग्या रक्त प्याले असत्या. काय लगेच मुंग्या रक्त पित नाही. मला तुम्ही खरं सांगा, अहो, खरं सांग. तुम्ही माझ्या सासरा खरंच पडले होते का? का तुम्ही मला काय कामी म्हणून आणले इकडे? अहो नाही इथं सासरा म्हणजे ना, आता तुम्हाला मग खरं सांगूच का? हा? मी इतके दिवस इतके वेळ काय खोटं बोलत होते तुम्ही? खोटं म्हणजे तसं नाही. हा. म्हणजे मी खरंच बोलत होतो, हा. पण थोडं खोटं सांगत होतो. हा. काय? जरा तुमच्यावर डाव टाकता येईल म्हणून जरा तुम्हाला याड बाजूला जरा घेऊन तोंडाने सांभाळून बोलायचं तुम्ही का? जरा. काय आलं? मग काय बोलता? माझं लग्न झालेलं आहे जरा. आणि मग मी काय बोललो? पण तुमचं ते सगळं सोडा. मी किती घाबरले माहिती का? मला वाटलं खरंच आमच्या मामाजी पडल्यात बिडल्यात. मी किती धावपळीने आले. अहो, तसं बी ते सासरा म्हणजे पेताडाचे जाऊ द्या, हो. मरू द्या. सासरा पेताडे मान्य आहे, पण हा. सासरा आहे मा. जरा नीट तोंड सांभाळून बोलायचं. बर मग तुम्हाला इकडे आलोय आहे, इकडे शेतात घेऊन आलोय. हात सोडा. प्रेमाने गप्पा मला मारा. ना अजिबात असं आवडत नाही. खोटं कशाला बोलायचं? मग खरं सांगून आणायचं ना. खरं सांगितलं तुम्ही आले असते गाव इकडे. आले असते. हा का? मग मागच्या वेळेस तुम्हाला म्हणलं चला चला तर का नाही आल्या? हा आता आलाय तर वहिनी, हा जरा थोडं बोला की. नाही काय नाही? मला हा? नाही बोलायचं. नाही बोलायचं? मी एक तर खोटं बोलत माझ्याशी. आई शपथ. तो का सासरा? तो का आईच्या गावात लयच गोड पप्पी लागली बो. काय भाऊजी, तुम्हाला थोडी लाज बीज काय? काय मला असंच जमतंय बघा.
तुम्ही जर हा नाही म्हणले ना समोर समोर नाही दिलं का मी असं खोटं बोलून घेत असतो. खरं तुमच्या गावची माणसं आणि तुमचं गाव एक नंबरचं दलिंदर आहे खरंच. हा का आणि त्याच्यात तुम्ही एक. तुम्हाला खोटं वाटतंय ना? मुंग्यांची लाईन बघा ना कशा पेतात बघा बघा. काय नाही बघायची मुंग्यांची लाईन. परत दुसरं काहीतरी बघायला लावसान ना काहीतरी करसान. खाली बसा ना वहिनी. नको ना. नको काय नको तुम्हाला गोडी सांगते वहिनी. नाही ऐकायचं आपलं. नाही ऐक ऐकायचं खाली बसा लोक. नको ना. नको नको म्हणे ती. हा नको नको म्हणे ती. अरे सासऱ्याच्या बहाण्याने तुला सासऱ्यावर एवढा जीव आहे होय का तुया? हो तुम्हाला नाही माहिती आमच्या मामाची सगळ्या गावात बोबाटा करते. हा का त्याच्या आईचा सासरा त्याला आजारी म्हणलं लगेच पळत पळत आली. इथं मग सासरा शिव तुला एक माहिती का मला एक लय मोठा रोग आहे. काय? मला असा रोग झालाय ना केल्याशिवाय मला दमच निघत नाही. म्हणजे असे भांडणं लावायचं कळी लावायचं. तुमचं तसं पण गावात नाव फेमसच आहे त्यासाठी. आहे ना बरोबर तू या बरोबर फेमस करला काय म्हणजे हो भाऊजी आता काही नको आधी सांगते मी. नको आहो नको ना आमची मामाजी लाव. नाहीत मामाजी नाही अहो नको. ऐक तू रातच्याला घरी बोलली होती आणि दर रातचा मी दिसा ना आणि खांबाला दडका घेत बसत तू. मग कशाला एवढे काळे झाले गोर तरी व्हान जरा. हा तर आणि मग दिवसाचं तर मरत जा ना काय करायचं ते कर. गप्प बसा. एक तर मी तुला सांगू पाय जमाच्या आतमध्ये मी अजिबात काय घालत नाही. काय ते मूळव्याधाचा मला रोग उठलाय ना. हा पटकन आपलं चुटकून काढायचा पटकन घालायचा. काय तुला काय कळणार आहे काय काय करत नसते. काय काय अरे अकल्ला असल्यासारखं वागणार जरा येडी ये. हा जरा पटकन नको ना अहो, नको मामाजी लाव नको काय आमची. नको नको काय नको. मा- मामा बळद बोकाडी बसवते का बोलून होय का. अहो नको अहो दिसतंय अशी मला सर- तिथं कोणतरी. अशी सर थोडी नको ना. मागं टोचन अहो बिलाईत नको ना. बिलाईत पुढून टोचलं पाहिजे तुला मागूनच टोचन मग. तुम्ही ना तुम्ही ना तू तुझं असं आहे बघ तर सपाट करून देत नाही धड उभे नाही हो करून देत शांत नाही. बसा तुम्ही. इथं काय रानात करायची गोष्ट आहे का बुटा. अगं, तसं नाही मग काय बिचाराच्या मागे जाते का. तू काय नका बोलत जबर. कुणी पाहिलं ना सगळी चव जाईन मी आखी गावासमोर माहिती तुम्हाला. आपल्याला चव आहेच कळत. तुम्हाला नसेल पण मला आहे ना. ए तुम्हाला नाही, मी आपल्याला म्हणलो हा. त्याचा तू बी आली. हम्म. अगं कपडे काढले तर आतून सगळी कशी आहे मला माहिती आहे. माहितीये ना मग शांत हा. बसा. तर गावापुढे थोबाड नका वाचू. हा का गावा पुढे थोबाड नको असू. पण ना खरं म्हणलं तुमची चुकी आहे. तुम्हीच कशा सांगितलं आमची मामाची इथं पडल्यात म्हणून दारू पिऊन. तुमच्यामुळे सगळं झालंय. बर मी सांगितलं माझं कधी नाव येऊन द्या तुम्ही बघा नाही तुमच्या नाही मी गावात दिंडरो केला ना मग बघा. 17 बाया बघ त्या सासरा जातो तिकडं ओ माझा सासरा कोणावर जात असं पण त्याची सून तर जात नाही ना. आणि मी तर कोणावर आली तू आता. फसून आणली. आली नाही फसून आणली. आयो मला नाही बोलायचं तुमच्याशी. आमच्या मामांची ना नाव सांगायची. लोकांनी चारला काय ना आपण खाल्ला काय शेवटी वास तोंडाचाच येतो. सर का तुम्ही सारखा नको ना. आता ऐक मी कोणाला कळू देणार नाही असं नको ना भाऊजी. असं अहो भाऊजी नको ना. नको ना नाही अशी एवढू नको 4 लोकांना कळत म्हणा. नको ना. जम जम जरा कुठे तोंड तू आई घातले तोंड कुठे तोंड. अहो भाऊजी नको ना. मला बोलत्यात होय रे तुम्ही. हो सोडा. काय ग सुनबाई आवाज कस काय बदलला का तुया. माझा कुठं आवाज बदलला. तिच्या आल्या ब्याव. काय तू इथं काय करते. मी काय नाही. आई घाली तिची जरा नीट पण सांभाळून बोला. रे तू आई बघा आली होती आईला तिच्या. हा तू कोण आहे. तिचा नवरा तर नाहीये. मी तुझ्या नावर आहे. हा तुमच्या इथं कामाला नाही वय. हा. तू पण तू इकडं कशाला आली होती. मी असं ते रानामध्ये. रानात आली होती. रानात तर मी आलोय. हा तुम्ही पण आलेत मी पण आले मामांची. हा, मग हे दोघं काय करताय. काय नाही हे तिकडे खालच्या बांधा होती सहज गप्पा मारायला आली होती. सच गप्पा कशाला मारत होतीस तू. हा स्वतः उभा राहा नीट आधी. ए, मला बोलू नको तू. तुम्हाला नाही बोलत मग कोणाला बोलतोस. आम्ही ते जनावराला गाजर काढायला आलो होतो. जानवर आहे वय. जनावराला गाजर काढायला आलो होतो. गाजर अहो, तुम्ही कुणाला डोकं लावता भाऊजी. हा ना ए, मला सगळं कळतंय काय. कळते कळते. सगळं कळतंय मला. कळतंय. दारू प्यायलाय म्हणून मला याड्यात काढताय का तुम्ही. नाही नाही अहो ए, तो गाप रे. तो गाप. मी काय म्हणतो तो का तुम्ही त्यांना बी विचारा वाटलं असतं तो का ते ए, त्यांची घालू दे का अशी आहेत. आई घाल तिकडे बी बघा. हा, मला हे जनावरा माझा पोरगा वाटला. तिचा पाय- हा हा मा काय म्हणतात मग तुमचं पोरग अगं बा, ह्याला इथं काय करताय तुम्ही दोघं. बोलले ना गुरांना गाजर काढाय आलती. असली गाजर गाजर बिजर मला दिसत नाही. मग काय दिसत. त्याला रताळ काढतो. मला काय तुमचं मोठं लेट झालं बॉल भाऊजी आता. लेट.
एवढं माहिती नीट घ्यायची गरज बोलात नव्हती पडली. जा. बरं येऊ का मी जाऊ का हो, आता? तुम्ही नका जाऊ, यांना चाल सांगा. चाल मी जाते मला नाही माहिती. चालायला लाग. हा का हा. बघा तुम्ही बघा याच्याकडे बघा ए, चाल भाऊजी, कोण आलं तुम्ही जा तिथं बरं, बघा. तुमचं जा बघा. रे. परत उगाच काहीतरी ए बोलणार गप पाहिजे. का तू कशाला मध्ये पडतेस हा घरातली काम सोडून इथं कशाला बसतेस ओरडू नका ना, जाते ना मी. हा वारड नको चाल घरी चाल मला घेऊन चाल घरी इकडं चाल इकडं घर आहेत आग इकडं कुठं माझ्या नवऱ्याला नुसता शेवगाच लागतो काढायला. इथं मला आहे ना तेवढं ऊन लागतंय. एकतर कसा काढू आता शेवगा आहे. एक तर यांना गाव हिंडायला पाहिजे. कोणी नाही पण आहे. आले काय आवाज तरी येतो त्यांचा. हो भाऊजी काय हा. करता इकडं? इकडं वय गेलो होतो जरा इकडं युरिक लक्ष द्यायला. हा बाकी काय म्हणताय? काय नाही हो. बरं चालेल तुम्ही आले बरं का. हा तेवढं आहे ना तू वरच्या झाडाचा शेवगा काढून देता का? वरच्या झाडाचा हा अहो हे लय बारके बारके शेंगा हे ठेवा. असं आहे तुमचं नेमकं वर लक्ष असतंय बघ. हो अहो मी खालचा हा. शेवगा बघा ना. हा मग आता ते त्याला पाणी आम्ही टाकतोय ना ते वाढन ना आता. खालचा शेवगा किती निबार झालाय हा? काय हे झाडाचा हा द्या ना तेवढा काढून हात नाही पुरत माझा. आणि शेवगा कोणाला आवडतं बघ? आमच्या यांना तुम्हाला काय सांगू हा. त्यांना ना नुसता शेवगा कांदा नुसता वैताग देऊन सोडला. त्यांनी दुसरी भाजी नकोच म्हणतात. हायला वहिनी बा मग तुमची मजाचे बा. माझी कशाची मजा. रातभर नुसतं उलट्या पालट्याच आपल्या उलट्या होत असं ना सारखं हा. एकच एक खाऊन. हा. मला तर लय मळमळा तर बा एकच कालवण खायचं म्हणल्यावर मग काय माहिती यांना कसं जाते. मी त्यांनाच खायला घालते मुरू दे आमचं आम्ही दुसऱ्या भाज्या करू. नाही 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 काही म्हणा आपण लगीन झालं तेव्हा बऱ्या होत्या. लग्नानंतर तुम्ही ना लईच बारीक झाल्या बा. हा? कोण म्हणतं असं? मला दिसत आहे तुम्ही डोळ्याने. हा होय? मग लई बारीक झाल्या. आणि कसं आहे तुम्ही ना आमच्याकडे लक्ष देत नाही हो. हा? आता तुमच्याकडे काय लक्ष देऊ मरणाची काम असतेच मला. हे असे मरणाचे काम आहे. नुसतं नवऱ्याकडे बघून फायदा नाही. अहो, जरा आमच्याकडे लक्ष द्या. काय हा मग जरा जरा आमच्याकडे बघितल्याशिवाय आहे का काय ग? तुम्ही ना चुकीच्या घरात लग्न केलं बरं का? का बरं असं बोलताय? का मी अख्खं गाव म्हणते तुम्ही चुकीच्या घरात लग्न केलं. जर बाबा योग्य घरात लग्न झालं असतं ना तुम्ही सर मायाभर लग्न केलं असतं का? रातभर ना तुम्हाला बाकीचं कोणतंच काम नसतं लावलं. फक्त हलवायचं काम. काय आपलं मसाल्याचं नाही का हा, उद्योग म्हणजे लघु असं नीट उद्योग बोलत जा ना. लघु उद्योग आहे ना मसाल्याचा. मग ते दांडक वर खाली वर खाली वर खाली तर कुठायचं. तुम्ही का नाही आले मागणी घालायला माझ्या आई बाप्पाकडं? आलो मला होतो. वाटलंच नव्हतं तुमचे गाव एवढं चालू असेल. या गावात लग्न केलं फसले. हा तसंच असते. आता करू केल्यानंतर आपण फसल्यासारखंच वाटत. आणि जोर करीत नाही तोवर करू वाटत. काय लग्न हा. लग्न करू वाटत ना. बरं देता का तेवढं शेवगा काढून? लयच बोलता बाबा तुम्ही भाऊ. शेव- एक तर मारण्याचं ऊन लागत आहे. शेवगा देतो ना. शेवगा देतो पण जरा आमच्याकडे लक्ष टाका जरा. तुमच्याकडे काय लक्ष टाकू? तुमच्याकडेच लक्ष आहे माझ्या. आता तुम्ही दिसले ना मला. आहे ना मग जरा थोडं जवळ घ्यावा गप्पा काय हाणावा. मारून नंतर गप्पा आपण आहो. काढा ना तेवढा शेवगा द्या मला काढून. जरा वहिनी हं. मला दूध प्यायचं होतं. काय तिथं दूध आहे ना दूध आणून ठेवलेलं आहे म्या. आता हा. दुपार झाली ना तुम्ही मला काय सांगताय ते? मग ती दुपार जेवणाचा टाइम झाला ना माया. हा बरं ऐका ना तुम्ही भाऊजी आहेत ना माझे. बरं चला 2 घास खाऊ आणि मग तुम्हाला देतो काढून मी. अहो नको ना उशीर होतोय. चला ना, 2 घास फक्त. बरं चला. हा? चला ना 2 घास एक गोट फक्त काय दुधाचा. हा चला ना. हा, बसा बसा बा. हा आता चोकोच खातो बा. काय पटपटा खातो. हा अहो तुम्ही इथे येता होय जेवायला? हा इथं तर तुमची भाकर दिसाना दूध दिसाना. वहिनी हा भाकर म्हणजे तुम्हाला अजून कळलं नाही बाई. तर मला भाकरीसारखी भाकर असते. मला काय कळायचंय? अहो माझ्यासाठी भाकर म्हणजे तुमचं हट हो. काय हा काही काय बोलते भाऊजी? भाकर म्हणजे हटच तुमचं. आणि दूध म्हणजे? म्हणजे तुम हो काही नका बोलू. हे असे बोलून बी द्यायना काही नका बोलू. तुम्ही काय बोलणार ते मला कळलं ना. हा ना कळलं ना. अहो हुशार आहे मग तुम्ही बी ना. हा? बरं मग गोडभर प्यावं म्हणतोय. हो काही नका बोलू. मला इथं शेंगा न्यायच्यात. मी त्याच्यासाठी तुम्हाला आले. मला नाही वाटलं. मला असं वाटलं होतं हा. माझं नवरच चावट आहे काय नो. बरं. पण तुमचं अख्खं गावच चावट आहे आणि त्याच्यात तुम्ही बी. काय वागला तुम्ही. तुम्हाला खोटं वाटत असेल. अहो आमच्या एका झाडाचेच ह्या सगळ्या फांद्या आहेत. एका माणसापासून अख्खी वाडी तयार झाली आमची. हा आणि पण मग त्यांच्यात तुम्ही बी. मला असं वाटलंच नव्हतं कधी. आपण चालायचं आता होत असते. बरं जाऊ द्या.
जेवढं नवऱ्याला देता का नाही तुम्ही शेवगा तसं आम्हाला बी द्या की जरा. काय तुम्हाला शेवगा द्यायची काय गरज आहे? तुमचं एवढं मोठं रान आहे की. म्हणजे शेवग्याची जरा भाजी द्या जरा आम्हाला पण बघू द्या तुमच्या हाताला किती चव आहे काय आहे. हा? बरं ती आता द्या सण जरा. भाऊजी लांब हात लांब करा आधी सांगते. अजिबात चिकटायचं नाही. आड बाजूला आलोय आपण. हा आडबाजू झालंय. मी काय माझी काय इज्जत काय सगळ्या गावाला वाटायला ठेवली नाही. अहो, सगळ्या गावाला नाही मला तर हात वाटा सोडा. मला तर वाटा ना तुमची. अहो हात सोडा की. हात सोडून काय करू वहिनी तुम्हाला अशी मजा नको का हो आयुष्यात काय मजा बिजा आहे का नाही. नाही माझ्या आयुष्यात काय मजा बिजा नाही. मला काही मजा बिजा सजा बिजा करायची नाही. नाही? तुम्ही इथं नाही का 4 मिनिटाच्या हौशी पाहिजे मला 4 महिने पाळणं लोटायला लावसर. अहो हे असं आहे तुमचं बघा वहिनी मी तुम्हाला म्हणलोच नाही अजून की आपण पाळणा खेळू म्हणून. हा मग तुम्ही हे काय करताय? मी आपलं तुम्ही लांब व्हा ना भाऊजी. जुला खेळतोय तुम्ही असं लईच नवऱ्याला बी असं करता का रातच्याला. ओ तुम्ही शांत बसा बरं. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये पडायचं ना. पर्सनल लाईफ मध्ये नाही पडत पण पर्सनल तुमच्या ह्याच्यात पडतो ना. ओ आपलं मग द्या ना करून वहिनी. ओ सोडा. हा मला काय सांगू नका. ते तेवढं शेवगा काढून देत होते. मला असं वाटलं तुम्ही शेवगा काढून द्याल त्या तरी लायकीचे आहे. तुम्ही आलेच जातीवर स्वतःच्या तुम्हाला माझा शेवगा देतो ना मी. ओ माझ्या झाडाचा शेवगा देतो ना खाली पाडलेलाच आहे तो. हा पण मला तुम्ही द्या ना. भाऊजी सोडा. भाऊजी सोडा. वरडू नका वहिनी कोणी बघितलं तर तुम्हाला किती काय म्हणते. मला काही म्हणणार नाही. हा. तुम्हाला म्हणते. मला म्हणते ना मला म्हणते अहो हे वरोटा आहे वरोटा ह्याच्यात किती मिरच्या कुठल्यात ना तुम्हाला काय माहिती आहे. हा तुम्हाला माहित नाही वहिनी. मला जायचंय. वाचवा. अय सुनबाई अशी काय कुठं चालली. कुठं नाही घरी. मग घरी इकडं कुठे गेलती. इकडं होय म्हणजे तुम्ही काय करता इकडं. आम्ही तुलाच बघत आलो होतो शेवगा आणायला आलती वाटतं ना शेतात. हा तिकडेच गेलते मग रानामध्ये पण शेवगा काय भेटला नाही कवळाचा आणि मग अशी काय बिचकलवणी करायला लागलीस. काय नाव यांना उशीर झालाय परत ओरडत बसतील माझ्या नावाने. स्वयंपाक करायचंय. मग त्याला स्वयंपाक करायचा डबा द्यायचा जेवणाची तयारी करायची सोडून तू इतका उशीर इथं काय करतीस. अहो तुमच्याच लेकाला शेवगा खायचा होता. मग अशी काय करायला लागलीस. मग शेवगा खायचं कुठं आहे शेवगा कुठं आहे. नाही भेटलं कवळाच आहे शेवगा. आता कवळा मग निबर बघून तोडायचा ना. माझा हात नाही पुरत. मग काय शेवगा आणलाच नाहीस तू. नाही आणला. तुमच्या लेकाला शेवगाच खायचाय. बरं मी जाऊ का. मग दुसरं काय ती कर ना तोवरती काय डबा न्यायचा तसंच राहिलं उपाशी. बरं जा आता इथं वाट बघत माझं तोंड बघत थांबू नको. घरी तुझी सासू बी वरडायला लागले. म्हातारीची किरकिर असते काय. अच्छा या पोरींचं काय खरं नसतं बाबा. कुठे गेले काय माहिती. अय रंग्या तू इकडं कुठे गेलतास. मी वय हा हलवाया काय झाड शेवग्याचं. अरे पण उन्हात तर पडायला तू कशाला झाड हलवायला गेलतास. बाजार शेवग्याला लय ना शेवग्याला बाजार वाढलेला आहे लय. मग एवढा धडपडत कशाला पळत यायला लागलास. शेकाटा इसरलो ना. शेकाटा इसरलो आणि बारका शेकाटा नेला होता तो मोडला कचा मोडला शेवगा माया. अरे काय बोलतो काय ज्ञान गेलंय का मातीत का काय. मी येतो नंतर. टोपी कशी काय नाही सुनबाई गेली त्याच्या मागे ही बी गेलंय. येडे झालेत काय काय करत सुनबाई इकडून झाली ह्यानं बी इकडूनच आला. थांबाशी बघू तर ही कुठं काय करते मारी.